नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन बाबूला म्हणतो, चल पोलीस स्टेशनला चल. तर आता बाबू अर्जुन समोर हात जोडतो आणि म्हणू लागतो, नाही साहेब, मला पोलीस स्टेशनला नेऊ नका. मी शिक्षेला घाबरत नाहीये आणि मला शिक्षेची भीतीही वाटत नाही. पण मी जर पोलीस स्टेशनला आलो तर काहीही करून हे सगळं काही महिप शिकरेला कळणार. महिप शिकरेला कळालं तर तो मला जिवंत सोडणार नाही. साहेब, काही झालं तरी मी जिवंत आहे हे महिप शिकरेला कळायला नको. अर्जुन म्हणतो, महिप शिकरेला काही करणार नाही आणि तो तुला काही करणारही नाही. फक्त तुला एकच काम करायला हो, माझी मदत करायला तयार आहेस का तू जर मला मदत केलीस तरच या सगळ्यातून तुझी सुटका होऊ शकते. बोल, तुला मान्य आहे का? हे बाबू म्हणतो, हो सर, मी तुम्ही सांगाल ते करायलाच तयार आहे. तुम्ही सांगाल ती मदत तुम्हाला करेन, परंतु फक्त महिपात शिकरेच्या ताब्यात मला देऊ नका, कारण तो महिपा शिकरे मला जिवंत सोडणार नाही. तर अर्जुन बाबूला म्हणतो, मला खरं सांग, 22 वर्षापूर्वी किल्लेदारांना मारायची सुपारी तुला महिपात शिकरेनेच दिली होती का? तर बाबू म्हणतो की हो, मला 22 वर्षांपूर्वी ही सुपारी महिप शिकरे यांनीच दिली होती. आता हे ऐकल्यानंतर सायली अर्जुनला धक्काच बसतो. तर अर्जुन पुढचा प्रश्न करत बाबूला म्हणतो, मग मला सांग, किल्लेदार फॅमिलीशी महिपा शिकरेचा काय संबंध होता? त्याने नक्की अशी सुपारी का दिली, कशासाठी? आणि तू त्या किल्लेदार फॅमिलीला का ओढवलस? बोल बाबू. तर बाबू म्हणू लागतो, 22 वर्षापूर्वी महिपा शिकरेने मला सुपारी दिली, पण अशा कामाची चौकशी करायची नसते. पैसे मिळालेत खिशात घालायचं आणि काम करायचं. मला त्या दोघांनी सांगितलं आणि तसं मी केलं. आता हे ऐकल्यानंतर सायली म्हणते, दोघांनी म्हणजे अजून कोणी यामध्ये सामील होतं? तर आता बाबू म्हणतो की हो, हे एकट्या महिप शिकरेच काम नाहीये. ही सुपारी मला जरी महिप शिकरेने दिली असली तरी सुद्धा ती सुपारी महिप शिकरेला एका तिसऱ्याच व्यक्तीने दिलेली होती. तर सायली विचारते, कोणी दिली होती? कोण होता तो माणूस? तर बाबू म्हणतो, नाही, मला काही आठवत नाही, परंतु महाभयंकर माणूस होता की ज्याला किल्लेदार फॅमिलीला उडवायचं होतं, त्यांना संपवायचं होतं आणि म्हणूनच महिपा शिखरेच्या मदतीने त्यांनी ते काम करायला घेतलं. तर अर्जुन म्हणतो, नाव काय होतं त्याचं? बाबू म्हणू लागतो, नाही साहेब, मला नाव वगैरे काहीच आठवत नाहीये, कारण या घटनेला 22 वर्ष होऊन गेलेत. अर्जुन म्हणतो, ती व्यक्ती जर तुझ्या समोर आली किंवा त्या व्यक्तीचा चेहरा तुला आठवतोय का? बाबू म्हणतो, नाही साहेब, मी म्हणालो ना, या सगळ्या घटनेला 22 वर्ष होऊन गेली आहेत आणि मी ज्यावेळी तुळजापुरात आलो त्यावेळी या सगळ्यात जुन्या आठवणी मी पुसून टाकल्या आणि मी माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात केली आणि म्हणूनच मागचं मला काही आठवत नाही. आता जर तो व्यक्ती समोर आला तर मी त्याला ओळखीन की नाही हे मला नाही माहीत, कारण मला नाही आठवत या गोष्टी, असं म्हणत आता बाबूने 22 वर्षांपूर्वीच सत्य सायली अर्जुनला सांगितलेलं असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता सचिन घाईघाईने निघत असतो. तर आता साक्षी सचिनला विचारते, अरे सचिन, असं अचानक कुठे निघालायस? सचिन म्हणतो, सॅम, खरं सांगायचं तर मला अजून 2-3 दिवस तुझ्यासोबत राहायचं होतं, परंतु काय करणार, माझ्या बॉसचा मेल आला की आज ताबडतोब मला चेन्नईला जावं लागेल आणि आजची माझी फ्लाईट आहे आणि म्हणूनच मी निघत आहे. सॉरी सॅम, खरंच मला माफ कर. तुझी इच्छा किंवा माझी इच्छा असून सुद्धा मी इथे राहूही शकत नाहीये, कारण आता बॉसची आज्ञा तर आपल याला फॉलो करावीच लागणार. तर साक्षी सचिनला म्हणते, अशा कोणत्या फ्लाईट आहेत रे की ज्या तुमच्या बॉसच्या ऑर्डरनुसारच ऑपरेट होत असतात? म्हणजे बघ ना, प्रत्येकाची कुठली ना कुठली फ्लाईट मिस होत असते किंवा कॅन्सल होत असते, परंतु तुझ्या बाबतीत असं कधीच घडत नाही. म्हणजे इथून थेट चेन्नईला जायचं असेल तर फ्लाईट बुक इथून दिल्लीला जरी उडी मारायची असेल तरी लगेच फ्लाईट, असं कसं शक्य आहे रे? तर या गोष्टीवरही सचिन कारण देत म्हणतो, सॅम, कसं आहे ना, आम्ही ज्या फ्लाईट बुक करतो त्या कंपनीशी खूप छान पद्धतीने आमच्या कंपनीने डील केलेला आहे. म्हणजे जर आम्हाला फ्लाईटच्या तिकीट हवे असतील तर त्या अगदी परफेक्ट अवेलेबल करून देतात.
त्यात कोणत्याही प्रकारची गडबड होत नाही आणि म्हणूनच हे सगळं शक्य होतं. चल आता मला निघावं लागेल, माझं घड्याळ कुठे आहे? तर साक्षी म्हणते आतमध्येच आहे. आता सचिन घड्याळ घ्यायला जातो. त्याचवेळी त्याचा फोन आलेला असतो. साक्षी फोन हातात घेते आणि म्हणू लागते, सचिन अरे तुझा फोन आला आहे, तू कॅब बुक केली आहेस? तर सचिन येतो आणि म्हणतो की हो, मी कॅब बुक केली आहे. सचिन फोन उचलतो आणि म्हणतो हो तेच लोकेशन, त्याच रोडने जायचं आहे. आता हे सगळं काही साक्षीने ऐकलेलं असतं. साक्षीला या सगळ्यामुळे संशय येतो. तर आता साक्षी सचिनला विचारते की कॅबने कुठे निघालायस? सचिन म्हणतो चेन्नईला. साक्षी म्हणते झालं पुन्हा मस्करी असं म्हणत साक्षी सचिनला म्हणते पोहोचल्यावर मला नक्की फोन कर. सचिन घाईने निघालेला असतो. तर साक्षी म्हणते असा कुठला कॅब ड्रायव्हर आहे की जो रस्ता विचारण्यासाठी फोन करतो? असं म्हणत साक्षी म्हणते नाही, आता मला याच्या मागावर जावंच लागेल. हा नक्की कुठे जातोय आणि काय करतोय हे सगळं काही मला कळायला हवं, काहीतरी गडबड आहे. असं म्हणत आता साक्षी सचिनच सत्य शोधण्यासाठी त्याच्या मागावर निघालेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली अर्जुनला म्हणते की आतापर्यंत आपल्याला असंच वाटत होतं की महिपा शिगरेच आपल्या रविराज काकांसोबत काहीतरी वैर होतं आणि म्हणूनच त्याने 22 वर्षापूर्वी हा अपघात घडून आणला होता. परंतु तसं नाहीच आहे. खरं तर महिप शिकरेलाच ही सुपारी कोणीतरी दिली होती. परंतु असा कोण असेल की जो रविराज काकाच्या संपूर्ण कुटुंबाच्या जीवावर उठला असेल? अर्जुन म्हणतो तेच तर कळत नाहीये, परंतु याचा अर्थ एवढाच होतो की सिनियरचा कोणीतरी शत्रू आहे आणि तो त्याच्या जीवावर उठला होता. परंतु तो कोण आहे हे शोधण्यासाठी आपल्याला सिनियरचीच मदत घ्यावी लागेल. आतापर्यंत आपण एकाच बाजूने विचार करत होतो की महिप्त शिकरे यांनीच हे सगळं काही केलं आहे, परंतु नाही, या सगळ्याचा मास्टरमाइंड कोणीतरी वेगळाच आहे आणि तो जर शोधायचा असेल तर आपल्याला सिनियरला भेटावंच लागेल. सायली म्हणते बरं ठीक आहे, मग आत्ताच आपण पनवेलला जायला निघूयात. तसंही गिरिजा आणि रुद्रच लग्न अगदी निर्विघ्नपणे पार पडलं आहे. आता त्यांची काळजी करायची काहीच गरज नाही. त्यामुळे आपण आईंना घेऊन पनवेलला निघूयात. तसंही अस्मिता ताई खरी एकट्याच आहेत, त्यामुळे त्यांची काळजी तर आहेच. तर अर्जुन म्हणतो अस्मिताची काळजी करायची आता जास्त काही गरज नाही, कारण तिची काळजी घेण्यासाठी सचिन आला आहे. त्यामुळे आपण आता निघूया, कारण आपण काहीही करून या सगळ्या गोष्टींचा शोध तर घ्यायचाच आहे आणि त्या अगोदर जाऊन सिनियरला भेटायला हवं. असं म्हणत सायली अर्जुन आता पनवेलला यायला निघालेले असतात. तर दुसरीकडे सचिन नक्की कुठे जात आहे? खरंच तो चेन्नईला जात आहे का, की आपल्यापासून काहीतरी लपवत आहे? या सगळ्याचा शोध घेण्यासाठी आता साक्षी सचिनच्या मागोमाग तो नक्की कुठे जात आहे हे पाहण्यासाठी आलेली असते. आता सचिन कॅबने निघालेला असतो. तर आता साक्षी सचिनच्या मागूनच असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रिया आणि नागराज या दोघांनीही महिप शिकरेला किडनप केलेलं असतं, त्यांना बांधून ठेवलेलं असतं. आता अजूनपर्यंत महिपा शिकरे शुद्धीवर येत नाहीत आणि म्हणूनच प्रिया आता नागराज काकांना म्हणते अहो तुम्ही नक्की काय केले? याला मारून टाकलंय का? अजूनपर्यंत हा माणूस शुद्धीवर येत नाहीये, काय केलं नक्की तुम्ही? तर आता नागराज काका म्हणतात मी काही केलं नाही, मी फक्त त्याच्या डोक्यात तो बेशुद्ध होईल एवढ्यापुरतंच मारलं आहे, बाकी काही केलं नाही. तर प्रिया म्हणते हो का, मग हा माणूस अजूनपर्यंत धीवर का येत नाहीये? जर महिप्त शिकरे मेला ना तर मग मी तुम्हाला. तर आता मात्र नागराज काका चिडतात आणि म्हणतात गप्प बस, त्याला काहीही होणार नाही. आता महिप्त शिखरे अजूनही शुद्धीवर आलेले नसतात आणि म्हणूनच आता नागराज काका त्यांच्या तोंडावर पाणी मारतात आणि म्हणू लागतात महिप्त अरे उठ, काय झालंय तुला नक्की? आता त्याचवेळी महिपा शिकरे शुद्धीवर येतात आणि प्रियाकडे रागाने पाहतात आणि त्यानंतर नागराज काकांकडे. महिप्त शिकरे म्हणतात तुम्हा दोघांनाही तुमचा जीव प्यारा नाहीये का? म्हणजे तुम्ही दोघांनी मला इथे बांधून ठेवला आहे
काय नागराज शेठ आणि या चिचुंद्रीच्या नादी लागून आपली एवढ्या वर्षाची असणारी मैत्री, आपला एवढ्या वर्षाचा असणारा विश्वास आणि दोस्ती तुम्ही एका फटक्यात तोडलीच या चिचुंद्रीसाठी. म्हणजे आता या सगळ्यात मला तुम्हालाही संपवावं लागेल. सोडा, मला सोडा, मग बघतो काय करायचं. एकाच ते कारण हिचे तर मी तुकडे करणारच आहे. तुमची इतकी हिंमत झाली या महिप्त शिखरेला तुम्ही बांधून ठेवलंत तर नागराज काका म्हणतात, काय रे, आणि तुझं काय? तू जर अर्जुन किंवा पोलिसांच्या हाती लागला असतास तर तू माझं नाव पुढे केलं असतं, कारण तू एकदम हाणायला होतास की मी जर अडकलो तर मी तुलाही अडकवेन, आणि म्हणूनच मी तुला सोडणार नाही. मी काय तुला मूर्ख वाटलो तुला असं सोडायला? आणि तुला जर असं सोडलं ना तर तू आता पोलिसांच्या ताब्यात जाशील आणि सगळं काही खरं बोलशील आणि या सगळ्यात मला अडकवशील. परंतु नाही, आता मी तुला इथून सोडणार नाही. तुझी इथून सुटका होणं शक्यच नाही. तर महिपा शिकरी प्रियाला आणि नागराज काकांना म्हणतात, तुम्हा दोघांना काय वाटलं मला इथे बांधून ठेवलं, मला इथे डांबून ठेवलं म्हणजे खेळ संपला, कार्यक्रम संपला? अरे पण तुमच्या नका घालून कधी मी इथून निसटून जाईल ना, हे तुमचं तुम्हाला हे कळणार नाही. आणि एकदा का इथून सुटलो की मग हिचे किती तुकडे करायचे हे मी बघेनच. शेला लागलीये, तुझं दुसरं काही चालू नाहीये ना सचिन? अरे तू माझ्याकडे दुर्लक्ष करत आहेस नक्की. तुझं काय चालू आहे मला काहीच कळत नाही, असं म्हणत आता अस्मिताला या सगळ्यावर संशय आलेला असतो. आता मात्र सचिन पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. अस्मिताला काय सांगावं, सचिनला काहीच कळत नसतं. आता सचिन नाटक करत अस्मिताला म्हणू लागतो, अस्मिता तू माझ्यावर संशय घेतेस का? अस्मिता माझ्यावर विश्वास ठेव. अग या जगात तुझ्या एवढं आणि या बाळा एवढं माझ्यासाठी काहीच महत्वाचं नाहीये. तुम्ही दोघेही माझ्यासाठी खूप महत्वाचे आहातच. मिता तर अस्मिता म्हणते, पण सचिन कसा आहे ना तुझ्या या वागण्यावरून? तसं मला वाटतच नाहीये, कारण तुझं सततच असं अचानक इथून निघून जाणं, अचानक इथे येणं आणि परत अचानक निघून जाणं, यावरून तुला आमची गरज आहे किंवा खरंच तुला आमची काळजी आहे हे तर मला दिसूनच येत नाहीये. आणि सचिन मला एक सांग, तू इंडियात माझ्यासाठी आलायस ना, मग तू रात्र कुठे असतोस रे? रात्रीचा कुठे जात असतोस नक्की? तुझं काय चालू आहे? सचिन म्हणतो, काय चाललंय अस्मिता तुझं? अगं इंडियात जरी असलो तर यूएसच्या टायमिंग नुसारच मला काम करावी लागतात. रात्री मला काम ऑपरेट करावी लागतात आणि म्हणूनच मला बॉसने दिल्ली आणि चेन्नई ही 2 ठिकाण दिली आहेत आणि म्हणून मी कामासाठी बाहेर जातो. तर तू मला बोलतेस की मी कुठे असतो? अस्मिता तुला नक्की काय म्हणायचं आहे? मी काय तुझ्या पायाशी बसून राहायचं आहे का? तर अस्मिता म्हणते, मी तसं म्हणतच नाहीये सचिन, तू बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नकोस. अरे या कामामध्ये तुला तुझ्या बायकोसाठी एक पूर्ण दिवस देता येत नाही. अरे आलास तर अचानक भेटतोस आणि अचानक निघून जातोस. आणि मला एक सांग, हे सगळं करत असताना तुला दिल्ली आणि चेन्नईला जायचं असतं असंच तू म्हणालास ना? मग दिल्ली आणि चेन्नईला जायला तुला लगेच फ्लाईट मिळतात का? तू खरंच चेन्नई किंवा दिल्लीला जातोस का? मला तरी असं वाटतं की तू पनवेलमध्येच असतोस. आता मात्र अस्मिताने सचिनच पितळ उघड पाडलेलं असतं. सचिन चिडतो आणि म्हणू लागतो, गप्प बस अस्मिता, तोंडाला येईल ते बोलू नकोस. प्रत्येक गोष्टीला लिमिट असतं आणि आज तू जे काही बोलतेस ना ते मी ऐकून घेणार नाही. तुला जे समजायचे ते समज, मी माझं काम चालू ठेवणार. समजलं का? असं म्हणत तो अस्मितावर खूप चिडलेला असतो आणि त्याचवेळी अर्जुन सचिनला आवाज देतो. आता अस्मिता आणि सचिन पाहतात तर सायली, अर्जुन आणि कल्पनाताई आलेले असतात. आता सचिन काही न बोलता तिथून निघून जातो, परंतु सचिनच्या अशा वागण्यामुळे सायली आणि अर्जुनला मात्र काहीच कळत नाही. तर कल्पनाताई अस्मिताकडे येतात आणि म्हणू लागतात, अस्मिता अगं काय हे सचिन तुझ्यावर ओरडत का होता? तर त्याचवेळी सायली अस्मिताला विचारते, अस्मिता ताई तुमच आणि सचिन भाऊजींचं काही भांडण वगैरे झालं आहे
का आता मात्र अस्मिताला काय सांगावं काहीच कळत नसतं. तर अस्मिता म्हणते नाही, तसं काही नाही. नेहमीच नवरा बायकोना एकमेकांना वेळ न देण याची भांडणं सिरियस काहीच नाहीये. परंतु अस्मिता अस्वस्थ असते आणि ती तिथून निघून जाते. कल्पना ताईंना अस्मिताची काळजी वाटत असते. सायली कल्पना ताईंना म्हणते, आई तुम्ही काळजी करू नका, असं काही झालं नसेल. कारण नवरा बायकोची अशी भांडणं होतातच थोडीफार, आणि तसंच त्यांचं काहीतरी झालं असेल. आणि आजकाल अस्मिता ताई किती हळव्या झाल्यात तुम्ही पाहिलेत ना. मग त्यात चुकून काहीतरी सचिन भाऊजींना बोलल्या असतील आणि म्हणूनच सचिन भाऊजींच्या पारा चढला असेल, म्हणून ते चिडले असतील. बाकी काहीच नाही. तुम्ही काळजी करू नका. थोड्या वेळानंतर बघा पुन्हा एकदा सचिन भाऊजी येतील आणि अस्मिताशी नीट वागतील आणि मग त्या दोघांची मज्जा मस्करी सुरू होईल. तुम्ही काळजी करू नका. तोपर्यंत मी अस्मिता ताईंच्या आवडीचं सरबत घेऊन जाते आणि मी बोलते त्यांच्याशी, असं म्हणत आता सायली अस्मितासाठी सरबत घेऊन येते आणि अस्मिताला म्हणते, अस्मिता ताई मी आले तेव्हा तुम्हाला पाहिलं, तुम्ही थोड्या थकल्यासारख्या वाटत होता आणि म्हणूनच मी तुमच्यासाठी सरबत घेऊन आली आहे. तर अस्मिता सायलीला म्हणते, सायली प्रवास करून तुम्ही आलात आणि मी थकल्यासारखी दिसते का? आणि सायली लग्न पार पडलं ना नीट? तर सायली म्हणते, हो अस्मिता ताई लग्न तर खूप छान पद्धतीने पार पडलं. परंतु मला आता तुमच्याबद्दल सांगा, कारण मी हे दोघेही लग्नासाठी गेलो होतो. आई सुद्धा लग्नासाठी आल्या होत्या, बाबा सुद्धा बाहेर गेले होते. मग तुम्ही आणि सचिन भाऊजी दोघच होता ना? खरजी. मग अगदी राजा राणीसारखं, असं म्हणत आता सायली अस्मिताला चिडवत असते. अस्मिता खूप अस्वस्थ होते. ती सरबताचा ग्लास बाजूला ठेवते आणि सायलीला म्हणते, सायली मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. तर सायली म्हणते, बोला ना अस्मिता ताई. तर अस्मिता म्हणते, सायली तू आणि अर्जुन लग्नासाठी गेला होता आणि सचिन घरी आहे हे मम्माला माहीत होतं. सचिनवर विश्वास ठेवून मम्मा सुद्धा लग्नाला आली होती. परंतु मम्मा गेल्याच्यानंतर 5 मिनिटातच सचिनने आपलं काहीतरी काम आहे असं सांगून तो निघून गेला. आणि तुला माहीत आहे का, तो जो निघून गेला ना, तो तुम्ही येण्या अगोदर 5 मिनिट घरी आला आहे. त्याला माहीत होतं की अश्विनची नाईट ड्युटी आहे, मी घरी एकटीच असणार आहे, घरी कोणीच नाही. तरी सुद्धा तो थांबला नाही. आणि एवढंच नाही तर त्याने मला रात्रभर एक कॉल सुद्धा केला नाही आणि त्याला माझी काळजीही वाटली नाही. एक कॉल करावा आणि आपल्या बायकोला विचारावंसही त्याला वाटलं नाही. पण मी त्याला कॉल केला, पण त्याचा मोबाईल मात्र स्विच ऑफ होता. तर सायली म्हणते, मग अस्मिता ताई आम्हाला कळवायचं होतं, आम्ही आलो असतो ना? तर अस्मिता म्हणते, हो सायली तुम्ही नक्कीच आला असता. तुम्ही लग्नासाठी गेला, ते लग्न अर्धवट सोडूनही आला असता. परंतु ज्याची जबाबदारी आहे त्याला काहीच नाही का? अगं बघ ना, ज्याची जबाबदारी आहे तो तर वेळच देत नाहीये. तर सायली म्हणते, अस्मिता ताई तुम्हाला तर माहीतच आहे ना सचिन भाऊजींच्या कामात स्वरूप असं आहे, आणि मग तुम्ही एवढं मनाला का लावून घेताय? अस्मिता म्हणते, सायली या गोष्टी मनाला लावून घेतीये कारण आजकाल सचिनच वागणं खूप बदलत चाललं आहे. कारण कुठलेही काम एवढं महत्वाचं नसतं की जेव्हा बायको प्रेग्नेंट असते आणि ती जर फोन करत असेल तर तो फोन कट करावा. सायली मला तर काहीच कळत नाहीये. मला असं वाटते की हा सचिन कामासाठी बाहेर जातच नाहीये. तर सायली म्हणते, म्हणजे? तर अस्मिता म्हणते, माझी शंका नाही तर खात्री आहे की सचिनच अखेर आहे. तर आता हे ऐकल्यानंतर सायलीला धक्काच बसतो. सायली म्हणते, अस्मिता ताई असं काही नसणार, तुम्ही प्लीज स्वतःचा असा गैरसमज करून घेऊ नका. सचिन भाऊजी असे नाही आहेत. तर अस्मिता म्हणते, हो का? मग सचिनच ऑफिस एकीकडे आणि तो मला कारणं कोणती देतोय? दिल्ली चेन्नई ही कारणं का देतोय तो? आणि अशी कारणं का देत असेल? मला तरी वाटते की तो रात्र मात्र दुसऱ्या मुलीसोबत असतो. मला तर खात्री आहे की मी ज्या दिवशी पनवेलच्या रेस्टॉरंटमध्ये सचिनला पाहिलं होतं आणि तो सचिनच होता. तुम्ही काहीही म्हणा पण मी त्याला ओळखलं
तो सचिनच होता. तर सायली म्हणते, अस्मिता ताई नाही, तुम्ही सतत तोच विचार करताय, सतत त्याच गोष्टींचा विचार करताय म्हणून तुम्हाला तसं वाटते, परंतु असं काहीच नसणार. अस्मिता म्हणते, नाही सायली, तू माझी समजूत नको काढूस. मला खात्री आहे की सचिन माझ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे. तुला माहीत आहे का, मी त्याला जर फोन केला ना तर तो माझे फोन कट करतो, आणि जेव्हा तो माझ्यासोबत असेल त्यावेळी आलेले फोन तो कट करतो. हे का करत असेल तो? जर ते ऑफिसचे फोन आहेत तर मग तो का उचलत नाही? आता मात्र सायलीलाही हे ऐकल्यानंतर धक्का बसतो, परंतु सायली अस्मिताची समजूत काढते. सायली अस्मिताला म्हणते, अस्मिता ताई, मी समजू शकते, या दिवसाचा भार हा फक्त शरीराला नसतो तर मनालाही असतो. या दिवसात आपली व्यक्ती आपल्यासोबत असावी असं वाटत असतं, आणि म्हणूनच अशी चिडचिड होते, आणि म्हणूनच तुम्हाला सचिन भाऊजीबद्दल गैरसमज निर्माण झाला आहे. सचिन भाऊजीबद्दल तुम्ही खूप हळव्या झालात, आणि म्हणूनच तुम्हाला असे विचार सतावत आहेत. परंतु प्लीज असे विचार करूही नका आणि काळजीही करू नका. तर अस्मिता म्हणू लागते, त्यावेळी त्यांनी कोणाला तरी फोन केला होता, याचाच अर्थ तीच व्यक्ती असू शकेल का? तर अर्जुन म्हणतो, म्हणजेच महिप्त शिखरे अजूनही त्या माणसाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. तर आता सायली, अर्जुन, महिप शिखरे नक्की कोणासोबत हे डील केलं होतं? महिप्त शिखरेला ही सुपारी कोणी दिली होती याचा शोध घेतील का? आणि नागराज काकांचं नाव समोर येईल का? हे सत्य आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.